संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपण पाहिले तर कृष्ण आंधळे हा आरोपी फरारच आहे. अजून पाहिले तर बाकीचे आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांच्या कारवाई करण्यात आली. मात्र काल अचानक त्याच्या जे संतोष जे कृष्ण आंधळे आहे यांच्या मित्राकडून जे तू का वाल्मिक यांच्या बातम्या पाहतोस या अनुषंगाने पाहिले तरी अशोक मोहिते यांच्यावर मारहाण करण्यात आलेली आहे. अशोक मोहिते यांना काल अंबाजोगाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आल्यानंतर त्यानंतर आता लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी खाजगी हॉस्पिटल त्यांना उपचार चालू आहे. आपण पाहिजे त्यांची अत्यंत परिस्थिती बिकट सुद्धा दिसून येत आहे. आता माझ्यासोबत त्यांचे काही नातेवाईक आपण त्यांच्याशी असं जाणून घेणार की नेमकं काय प्रकरण झालं होतं, काय सांगायला होतं, काय झालं होतं नेमकं काल. ज्यावेळेस त्याच्यावर हाणमार झाली त्यावेळेस त्यांना तिथं गाडी घेऊन घेतला आणि विचारलं त्यांना कशामुळे झालं काय झालं. त्याने असं सांगितलं की बातम्या बघत होतो आणि का बघतोच बातम्या नाही माजला तुम्ही असं त्यांनी सांगितलं मला. आणि तू जर आता बातम्या बघितल्यास अण्णा आणि साहेबाच्या तर तुला आम्ही संतोष देशमुख करू असं. तुम्ही नेमकं त्या ठिकाणी कुठे होतं, तुम्हाला कुणी फोन केला होता? मला माझ्या मित्राने फोन केला, तिथे घरी होता तर मी तिथे गेलो फाटमध्ये महार चालू मग त्याला फोन केला आणि तिथे गेल्याच्या नंतर मला त्यांनी असं गाडीत घेतल्याचं तर सांगितलं मी मला. काय म्हणले, किती जण होते ते? 2 जण होते फक्त. हां आणि मार करून पळून गेले. ते काय कारण काय त्याचं नेमकं, बातम्या का बघितलीस म्हणून? हां बातम्या का बघितल्यास म्हणून आणि ते एक रील्स होते स्टेटस होते ते आंध्रा फरार आरोपीचे त्यांचेच मित्र होते ना. हां आणि का बातम्या बघतो असंच. आणि गावकऱ्याचं असं म्हणणं की ते फार विचित्र वागतात गावात, धमक्या देतात कोणाला बी, दादागिरी करतात. काय तिथं कार्यक्रम असले ते काय ग्रामीण भागात यात्रा असते त्या यात्रा ते असेच दगडफेक करणे गदारोळ करणे असं त्यांचं चालू असतं तिथं. आता काय कुठं ह्याची परिस्थिती कशी आहे तुमच्या मावळची? आता एक गंभीर परिस्थिती, आता त्याला रोड लागला, त्याला बोलता येत नाही त्याला काही. गुन्हा दाखल केलेला आहे सर, गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी यायचा फोन आला होता सकाळी मला वाघमोडे साहेबाचा, पकडतो म्हणले, चालू आहे म्हणले प्रोसेस. आता काय मागणी असेल तुमची? आम्हाला काय आमच्या भावासाठी न्याय द्यावा हीच मागणी आमची. लवकरात लवकर त्यांना अटक करावा, असं दुसरा गुन्हा घडू नये पण काळजी घ्यावी पोलीस प्रशासनाने. हे पाहिले होते ते त्यांचे मावस भाऊ आहेत, त्याच्या म्हणणं आहे की जोपर्यंत आपल्याला तात्काळ ताब्यात घेण्यात यावं आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशीच मागणी आता त्यांच्याकडून कुटुंबाच्या वतीने करण्यात आलेली आहे. कॅमेरा सर मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, लातूर, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.